नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट शेंगा। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट शेंगा। पण हा उपाय कोणता की ज्या उपायामुळे आता सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट शेंगा? चला जाणून घेऊया। यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट शेंगा। पण हा उपाय कोणता की ज्या उपायामुळे आता सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट शेंगा? चला जाणून घेऊया। जर आपल्याला ही एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवायचं असेल तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट शेंगा लागणं गरजेचे आहेत। जोपर्यंत आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट शेंगा लागणार नाहीत तोपर्यंत आपल्याला सोयाबीनचं एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळणार नाही। मग हे कसं मिळवायचं तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो। लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे 55 ते 75 दिवसाच्या दरम्यान असेल, या परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकावरती आपण 05234 या विद्राव्य खताचा वापर करायचा। 05234 या विद्राव्य खतामध्ये असणाऱ्या 52% फॉस्फरसमुळे सर्व फुल्या या त्या ठिकाणी मजबूत होतात व ही जी सर्व फुलं आहेत त्यांची अजिबात गळ होत नाही व त्यामध्ये असणारं पोटॅशियम म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशियम या दोन्हीच्या असणाऱ्या या ठिकाणी मिश्रणामुळे सर्व फुलांचं रूपांतरण शेंगात होते। मला सांगा, सर्वच्या सर्व फुलं जर शेंगात रूपांतरित झाली तर आपल्या पिकाला दुप्पट शेंगा लागणार की नाही? आणि आपल्या सोयाबीनच्या पिकाला एकदा दुप्पट शेंगा लागल्या मित्रांनो आणि शेवटच्या स्थितीत आपण जर 0050 चा वापर केला तर या ठिकाणी आपल्याला या वर्षी सोयाबीनचं उत्पादन एकरी 20 क्विंटल घेण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही। म्हणून जर आपल्याला यावर्षी घ्यायचं असेल सोयाबीनचं एकरी 20 क्विंटल उत्पादन तर मित्रांनो आपण 05234 चा अवश्य वापर करा। 55 ते 75 दिवसाच्या दरम्यान 15 लिटरला 100 ग्रॅम, ज्यामुळे आपल्या पिकाला 100% लागणार दुप्पट शेंगा। अधिक माहितीसाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मात्र। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते YouTube चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।